नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. आज आमची सगळी गँग आम्ही चाललोय फिरायला, म्हणजे देवाला चाललोय. पांडुभाऊ आहे, हाय हाय दिसला की हरवळे भाऊ काल आपण बसलाय. हरवळे भाऊ आहेत आमचे, ही आहेत, ही ठेवून गेले आणि कामाला सासरवास काय सांगाय का गाडी चालवाय पण नाही. अयो आम्ही ड्रायव्हर घेतलाय आमचा भाऊ, माहिती काय तुम्हाला? हा आमचा ड्रायव्हर दोन दोन तीन तीन भाऊ आहेत, मी तीन भाऊ चालवले त्याच्यामुळे ही सारखं मला ताप देते. आम्ही चाललोय खरं सांगतो बाळूमामाला. तर अजून आमची वहिनी येणार आहे कंपनीत ना, तर आणखीन दाखवते पुढे कुठे कुठे चाललोय आम्ही ते. तोंड काय सांगतो फोन लावून कोणाचं ऐकाय नको, कोणाचं बोलणं खाय नको. झोपायला तर मी पडत एक पर्यंत कसं झोपून देणार नाही गाडी. कोण हात खाली मला दिसत का म्हणून का म्हणून असंच आल्यात वहिनी बघा. कुठं माणसात घेतले कंपनीत ना त्यांना आता आम्ही. आणखीन पण माणसा झोपा नाही तर तिकडे त्या कुत्र्याच्या खळ्यात जाऊन झोपा. आम्हाला काय नाही. हाय केलं सगळ्यांनी. चला राजू नाना नाही तर मनीषा ताई पण नाहीत आज आमच्या बरोबर. त्याला चला चला म्हणून का ते म्हणले आम्ही आताच फिरून आलो. आम्ही दुसरी टोळी तयार केली. मुकादम माग बसल्या होय त्याला दार लावतो. बसा गेला का असंच असतं विनोद आणि टाइमपास आमचा दिवसभर बी असंच. यार वाडा की ए काय झालंय तुम्हाला कोणी टाकलंय? गावचा घाट म्हणला असेल ह्याला, असेल आहे ना. डोळ्याहून पडते ती काय ते खाली घे की. थोडं 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 दिसते. काच पुसावं लागेल जरा. केवढा घाट आहे बाई. काय 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 म्हणल्या घाट म्हणलं केवढा आहे. पुसेगाव पुसेगाव. कोण आलं वाटोळ करून काय नाही. हा वराड्याची गाडी गेली म्हणलं कुणी वाटोळ करून घेतलं काय म्हणजे. त्याचं नशिबात असेल त्याचं. हा नशीब काय हा किती वर जायचंय. हा राहतात जवळ. सावली आल्यावर दिसते, ऊन आल्यावर नाही दिसत. काय म्हणत किती पवन चक्कर. जवळ गेलं दिसते है ना. भूत काय गावात नाव आहे. भूत भूत भूत. पुढं गुरु माग मंगळ नाही काय बैलगाडा पांगर खेळ. बबनराव साहेबराव जगताप मामा पांगरखेड. खरं ढेकर आला. दिलं का सगळ्यांना माग हा पांडदाजीने यांना तुम्हाला प्यायचं का? घेतलं का? कधी वडीकडे रस्ता दही वडीला आहे ना कोणतरी. पवन चक्कर दिसतात आता. गव्हाला हे आलंय त्याला. गव्हाला अशी
लांब लय बारकी दिसती ती इतकी मोठी. अहो त्याचं पात केवढं आहे बघा हा, ना. ते ह्याच्यात त्या जाते. लांबच्या टेलर मध्ये पण एक पात बसत नाही बाहेर निघते. ते आहे ना कंटेनरचे ट्रक नसते का मोठं त्याच्यात न्यावं लागतं. दिसतंय तेवढं दिलंय बेकार मोठं. आणि त्याच्यात आत वर जायला आहे सिस्टीम हा बीड मध्ये बीडच्या तिथे आल्यावर. बघा पवन चक्कर. आपल्या इथं बसून घर हाणून घ्यायचं तो ह्यानं. आपल्या ट्रकला बसवायचे ते. कशाला बसावच्यात कुठं जिथं डोंगर आहेत हा ना वार मोकळं वार लागतं. हा तर झाली सगळ्यांच्या आंघोळ्या. 4 वाजता उठलो होतो. 5 वाजता आरती. तर आरतीला चाललोय आता आम्ही सगळे. चला बघूया. पण तिथं काय व्हिडिओ काढून देत नाहीत. मोबाईल जप्त होईल माझा पोत्यात भरून. आमची दीदी म्हणली की मावशी व्हिडिओ काढू नको नाहीतर मोबाईल जप्त होईल. तरी तिथल्या आवारातलं मी थोडं थोडं दाखवते सगळ्यांना. हां चला. काय आहे? हे पैसे चिटकावायचं त्याला. कशाला काय? ह्याला होय हो आहे का रुपया? रुपया आहे का हो? नाही नाही ते बघ. चिकटतो का रुपया? आणतो का? पिढ वाटते काय जरा काय कुठे चिकटायचं आहे? कुठे बी असं. असं का नाही नाही भांडरा व्यवस्थित ठेव भंडारा. भंडारा घ्यायचा असतो का? बघू आपण. आता ह्या आता जायचं बाबा. ही कसं काय यायचा बना निघते का वहिनी? तर मला तर काय सगळे हुडाकतात भंडारा पण काय सापडा नाही सगळं. बघा मिळालाय का? उच उच हाताने बघा की. अहो पोट होय ना तिथं. बघा तिथं हाय तिथं त्या कोपऱ्यात. हो दिसतंय इथनं. इथनं हा गणूपाशी हा. मला द्या. तिकडे असेल तिकडे आहे. आलाय ना? हा आम्हाला द्या. तुम्हाला आता लाल आणलाय वाटायला. हे कसला आणलाय? दोन मी अर्धा किलो सांगितले. मग इथं अर्धा किलो होतं की अर्धा किलो घेतलेला. आम्ही 1.25 किलो घरनंच आणलं होतं. मी अर्धा किलो सांगितलं. आमचं माम आता काय म्हणले 1.25 किलो मी अर्धा किलो. हा हा झाले आरती सगळ्यांची. आरती करून निघाले सगळे. झालं दर्शन बिर्शन मस्त असं. आता कुठे जायचं आपल्याला? नारळ फोडायचं. आता कुठे जायचं आपल्याला? नारळ फोडायचं. बरं नारळ फोडा. तिथनं पुढं पुढं आता महालक्ष्मी. आपल्या चपला इकडे आहेत ना? या घ्या पांडुभाऊ. ए वहिन्यांना चला मी भांडी कोणी घेते दोघे. हा 2 वहिन्यांना भांडी कोणीचा शेट घेते. हा तसलं ते वाजायचं वय. हे काय इथं आहे की तिथं आहे. त्यांना घ्या. नारळ फुटा ना. फुटला भारी सिस्टीम त्याची.
पेढ्यापर्यंत जर घेतलं हां तर ते 5.5 लाखापर्यंत आहे आणि गोल करून चपट्याचं जर घेतलं तर हे 6 लाखाच्या पुढं. आता हे कसं आहे चपट्या सिस्टीम. चपट्यामध्ये कसं सोलापूर भागात गेला किंवा नगरमध्ये गेला की बांगडी पेढ्याच असला म्हणजे गारगाव घाट आहे. सगळं काय बेल्ट टाकता येतं असं म्हणजे एक कापड असतं क्लिनिंग करता येतं. हा तुम्ही माझा उजव्या हातात हां हां स्टार्ट हां ज्योतिबाच्या नावानं चांगलं हां चालू करा हां